नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। काही जिल्ह्यांना उद्या सुद्धा परवा सुद्धा ढगाळलेली परिस्थिती राहते। यामध्ये वीट भट्टी उत्पादक असतील, हरभरा उत्पादक असतील किंवा अन्य शेतकरी असतील, यांना आता काही फारसं घाबरण्यासारखं राहिलेलं नाही। पण आभाळ मात्र नागपूर, अमरावती 28 ला सुद्धा आहे, 27 ला सुद्धा पूर्व मराठवाडा, विदर्भ या भागांना ढगाळलेला आहे। त्या ढगाळलेल्या वातावरणाला जास्त घाबरू नका। चक्क एक आठवड्याची विश्रांती मिळते। पुढे चालून धुलीवंदनाच्या नंतर 4 आणि 6 ला परत खराब वातावरण होतंय। त्यामध्ये मोठी ताकद मॉडेलनुसार दिसत नाहीये। 1-2 ठिकाणचा अपवाद आहे, तोही व्हिडिओमध्ये समजून सांगूयात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा, हळद उकडायची आहे या संदर्भात आपण लाईव्ह मात्र फेसबुकला, इन्स्टाला दोन्हीला सोबतच रात्री 8 वाजता घेण्याचा विचार करतोय। तुम्ही वेळ सांगा। ज्या शेतकऱ्यांनी हळद काढणीला सुरुवात केली त्यांनी उद्यापासून हळद उकळू शकता। मराठवाडा असेल, विदर्भ असेल। ऊन खूप आहे त्यामुळे फायदा आपला सुद्धा आहे, पण अति उन्हामुळे सुद्धा काही नुकसान होत असते हे तुम्हालाही माहिती आहे। 5 मार्चला आपला मान्सून 2026 ची टक्केवारी सांगणारा व्हिडिओ येतोय। तो व्हिडिओ आपल्याला ॲप्लिकेशनवरती पाहायचा आहे। ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला उपलब्ध आहे। तोडकर हवामान अंदाज सर्च करा। 34 MBचं आपलं ॲप्लिकेशन येईल। माझा फेटा घातलेला लोगो तिथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायला तुम्हाला मिळेल। तिथे आपण तो व्हिडिओ देणार आहोत। ॲप्लिकेशनला कोण येतंय, कोण जातंय, कोण उघडून पाहतंय ही सगळी माहिती मला मिळते। त्यामुळे त्याचे स्क्रीनशॉट देखील आपण 5 मार्च नंतर बाहेर काढणार आहोत। कोण कोण आपल्या विशेष लोक, आपण सगळ्यांचेच नाही काढणार, ठीक आहे। आता बघा एक एक तारीख कशी जाईल आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत आणि आपला लाखाचा टप्पा सबस्क्रायबरच्या तुलनेने आपण पार करून द्या। उद्याच्या 27 तारखेला अकोला, नागपूर, नांदेड पट्टा, मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आहे। पावसाची शक्यता नाही आहे। 28 ला अकोला, अमरावतीच, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, हिंगणघाट 27 लाही आहे आणि 28 लाही ढगाळलेली परिस्थिती आहे नांदेडमध्ये। पावसाची शक्यता नसल्यास जमा आहे, काळजी करण्यासारखं काही नाही। वारे आता पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहतील, WDचे चान्सेसही सध्या नाही आहेत। 2 तारखेला सुद्धा वातावरण क्लिअर आहे। 3 तारखेला सुद्धा वातावरण दक्षिण भागात कोल्हापूर, सोलापूरला ढगाळ असेल, खराब होईल थोडं, पण पावसाची शक्यता नाहीये। वारे परत 3 तारखेला उत्तरेकडनं काही भागांमध्ये सोलापूर सारख्या, लातूर सारख्या ठिकाणी पूर्वेकडनं वाहतील, पावसाची शक्यता नाहीये। आणि 5 ला आणि 6 ला ढगाळलेली परिस्थिती होईल अतिउष्णतेमुळे। यामध्ये 6 आणि 7 ला किरकोळ वातावरण खराब होईल, त्याची व्याप्ती मात्र वाढत नाही, त्यामुळे आजही आपण त्याला निवांत सांगितलं तरी चालतंय। मित्रांनो, आपण आता डायरेक्ट मार्च महिन्याचा पूर्ण आढावा पाहिलाय, मागच्या व्हिडिओमध्ये याच्यातही पाहणार आहोत। 6 आणि 7, 4, 5, 6 ला थोडासा अपवाद आहे, पण त्याची तीव्रता कमी होणार आहे। वाढली तरीही तुम्हाला सांगू, पण कमीत कमी या 26 ला जसं वातावरण पश्चिम महाराष्ट्राला मोकळं मिळालंय, आज थोडेफार ढग पूर्व विदर्भ, मराठवाड्याला पाहायला मिळाले। या पाठोपाठ आता 4 तारखेपर्यंत निवांत कुठलेही कामे करा। 6 पर्यंतही करू शकता पश्चिम महाराष्ट्र, खानदेश सुद्धा। तर खानदेश सारख्या ठिकाणी कमीत कमी 10 तारखेपर्यंतही चान्सेस मिळू शकतात पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश। उद्याच्या 27 आणि 28 फेब्रुवारीला नाशिकच्या आणि धुळ्याच्या साक्री वगैरे भागात देखील आभाळाची एक मोठी फळी निघेल। पाऊस त्याच्यामध्ये नाहीये, पण अचानक तुम्ही आल्यानंतर फोन कराल तिकडे भागातल्या शेतकऱ्यांना म्हणून सांगतोय, घाबरायसारखं नाहीये। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। मार्च महिना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना साथ देईल अशी परिस्थिती आहे। बरे 3 टप्पे असले तरी 6चा कमीच आहे, नंतर 12, 13 ला, नंतर 22, 23 ला असे टप्पे जे आहेत त्यामध्ये 2 असे अपवाद आहेत, एक तिसरा आठवडा आणि एक शेवटचा आठवडा। यामध्ये काय होईल हे मात्र आज सांगता येणार नाही, पण टक्केवारी 22, 23, 24, 25 मार्चला ती तर आहेच आणि 14, 15च्या दरम्यान सुद्धा एक बग येणार आहे, वातावरणाचा एक परिणाम होणार आहे। अतिउष्णता ही सुद्धा ह्या पहिल्या आठवड्यात वाढणार आहे।
धोके मात्र 2 आठवडे दिसतच नाहीत मॉडेलनुसार, त्यामुळे चिंता करण्यासारखं काही नाहीये. पण आता त्या वातावरणाची गॅरंटी टाईप सांगायचं म्हणलं तुम्हाला 5 मार्च पर्यंत धोके नाहीयेत. हरभरे गहू काढून घेऊ शकता. आता बोलूयात एप्रिल बद्दल. मित्रांनो, एप्रिल महिना काही भागांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अवकाळी होऊ शकतो. 2023ची प्रचिती पाहायला मिळू शकते आणि WDचं वातावरण आहे. एक साल झालतं बघा वाशिम सारख्या ठिकाणी, हिंगोली सारख्या ठिकाणी. यामध्ये आठवडा सांगणं चुकीचं ठरेल. पहिला किंवा दुसरा हा असू शकतो आणि त्याची सुरुवात मार्च महिन्याच्या 19 तारखेनंतरही येऊ शकते. 2 आधारी अंदाज का देतोय? वाऱ्यामुळे आठवड्याभराचा फरक पडेल, पण येणार मात्र नक्की आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किंवा त्या टायमिंगला हळद उत्पादक शेतकऱ्यांना लाईव्ह मध्ये सांगण्यात येईल की बाबा आठवड्याभर तुम्हाला चान्सेस आहे, त्या आठवड्यामध्ये कामे करून घ्या. त्या आठवड्यामध्ये तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करा. आणि एक मात्र नक्की आहे, मार्च महिन्यातल्या उन्हामुळे हे जे काय ऊन पडणार आहे, आता चालू सुद्धा आहे, मार्च महिन्यातल्या तर 4 तारखेला म्हणजे धुलीवंदनाच्या आसपास दिवशीच हे ऊन आणखीन वाढणार आहे. जे आता वाढले त्याच्यापेक्षाही जास्त वाढणार आहे. यावेळी सुद्धा हळद उकडायला सुरुवात केली, आता उद्यापासून काही जणांची चालू आहे काढणं, तरी ते फायदेशीर ठरेल. उकडून मार्केटलाही नेता येईल, इतकं ऊन कडक आहे, वाळून पण फास्ट. ज्या हळदीला 15 दिवस लागतील त्या हळदीला या उन्हामुळे 10 दिवसाच्या आतमध्ये ती कडक होऊ शकते. अशा पद्धतीचं वातावरण देखील आहे आणि यंदाचा उन्हाळा कडक राहणार आहे. आणि एक मात्र खात्रीशीर सांगतो, आता बदलायला लागलेला अंदाज बऱ्याच जणांचे सुद्धा, आपल्याला नावं नाही यायची, IOD असेल, MG असेल, यंदाचा पावसाळा साथ देईल अशी माहिती ज्यावेळेस मी रिपोर्ट 5 मार्चला काढत असतो त्या अगोदर सुद्धा आठवड्यापासूनच तयारी लागत असतो, जे आता लागतोय मी सध्या. याच्यामध्ये निकष असा येतोय की पावसाळा मान्सून नाहीये. जो जून जुलै हे तुम्हालाही माहिती आहे, जून जुलै आणि ऑगस्टच्या आसपास वातावरण पाऊस हा वाऱ्यावरती शितोळ्यावरती विशेष करून पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि आता तर मराठवाडा, अर्धा मराठवाडा आणि विदर्भही धरतोय. यामध्ये हा पाऊस कमी राहतो, बारीक केसापणी धारा राहतात, अशा गोष्टी होत आहेत. पण ह्या वर्षी सुद्धा आता रिपोर्ट येईल तेव्हा रिपोर्ट येईल, पण शब्द आता देतोय, मला महाराष्ट्राच्या 60 ते 70% विहिरी रिटर्न मान्सून मध्ये पाहायला मिळणार आहेत. अजून एक अपवाद तर असा आहे, ढगफुटीसारखा पाऊस देखील साध्या IOD मुळे होऊ शकतो. मान्सून अल निनो काय काम करतो, ला निना काय काम करतो, ह्या गोष्टी तुम्हाला 5 मार्च रिपोर्टमध्ये ऐकायला मिळतील, ज्या कुठेच ऐकायला नाही मिळाल्या. आजही सांगू वाटतात, ह्या परिस्थिती अशी आहे. पण मी एवढं सांगेन की जे महाराष्ट्रातले तळे आहेत हे भरतील चांगल्या पद्धतीने, त्याची टक्केवारी सुद्धा तुम्हाला सांगेल मी त्यावेळेस. मान्सूनचं खरं भाकीत उन्हाळा अर्धा झाल्यानंतर समजतं आणि त्याची वेटिंग आपण आज अवघ्या आठवड्याभरावरती येते आहे. आठवड्या बनण्यापेक्षा आता अवघे काही मोजकेच दिवस राहिलेत, ह्या दिवसामध्ये तुम्हाला ते कळून जाईल. पण मित्रांनो, एवढं खात्रीशीर सांगेल, मान्सून हा सुद्धा कामापुरता का होईना आहे, अतिही नाहीये आणि कमी तर नाहीच. दुष्काळ तर मी मानतच नाहीये. दुष्काळ केव्हा म्हणायचं, ज्यावेळेस महाराष्ट्रामधल्या कमीत कमी 40 ते 45% शेतकऱ्यांना, गावखेड्यांना पाणी टंचाईचं संकट येईल, अशा वातावरणाला आपण दुष्काळ म्हणू शकतो. परतीच्या मान्सून पर्यंत आपण लोकांची टोमणेही सहन करणार आहे, कारण की पहिल्यांसूट परिस्थिती दुष्काळासारखीच वाटणार आहे. ह्या वर्षीही वाटत होती, पण ओला दुष्काळ कसा झाला आहे तुम्हालाही माहिती आहे. जे आपले अंदाज पाहतात ते कुठून पाहतात हे देखील कमेंटमध्ये करा. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.